नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापुरातील दानुळीमध्ये अपहरण करून खून, 25 लाखाची मागणी, भरतेचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल. कोल्हापूर जिल्ह्यातील दानुळी येथे काल दिनांक 13 रोजी सोमवारी रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक तरुण व्यावसायिक भरतेश राजकोंडा टोपकोंडा वय वर्ष 40 याचे अज्ञातांनी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अपहरणकर्त्यांनी 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती आहे. दरम्यान संबंधित व्यक्तीचा या घटनेत कोणताही संबंध नसल्याचं बोललं जात आहे. शेरीमळा येथील सरकारच्या शेतात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सुमारे 9च्या सुमारात भरतेश याचे अपहरण करण्यात आले. यानंतर शोधाशोध केल्यानंतर अपहरणानंतर त्याच्याच मोबाईलवरून चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपये घेऊन ठराविक ठिकाणी येण्यास सांगण्यात आलं. यानुसार त्याचा भाऊ महावीर आणि 2 मित्र दिलेल्या ठिकाणी गेले. मात्र अपहरणकर्त्यांनी वारंवार ठिकाण बदलण्यास सांगितले आणि काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला. यानंतर काही तासातच त्यांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अपहरणकर्त्यांच्या फोनचे रेकॉर्डही पोलिसांना ऐकवण्यात आले. मात्र पोलिसांकडून केवळ बेपत्ता झाल्याची नोंद घेण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली. त्यानंतर पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांच्या मदतीने ग्रामस्थांनी स्वतः शोध मोहीम सुरू केली. शोधादरम्यान शरीमळा रस्त्यावर उसाच्या शेतात भरतेश यांची गाडी आणि चप्पल आढळून आलं. त्याच ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूटही सापडले. घटनास्थळी झटापट झाल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सकाळी सुमारे 11 वाजता पोलीस निरीक्षक गोरे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांच्या विलंबित कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावर तपास सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल. नागरिकांनी काळजी करू नये असं आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर भरतेश तोपकोंडा यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला नोंद करण्यासाठी गेले होते. यावर पोलिसांनी घटना नोंद करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर भरतेश यांचा जीव वाचला असता असं बोललं जात आहे. घटनास्थळी राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या आधी पोहोचल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.